आणखी एका वीरपत्नीला या मंचावरती आपण आमंत्रित करूयात। 26/11चा मुंबईवरचा हल्ला अजूनही ताजा आहे आणि तो नेहमीच ताजा राहील। या हल्ल्यामध्ये महाराष्ट्र पोलिसांमधले महत्त्वपूर्ण पोलीस अधिकारी सीनियर PI म्हणून प्रसिद्ध असलेले विजय साळसकर यांनी आपल्या प्राणाची बाजी लावली। या ठिकाणी त्यांच्या पत्नी स्मिता साळसकर यांना आपण आमंत्रित करूयात। स्मिताजी, तुमचं स्वागत। मी विनंती करेन तुम्ही कृपया आमच्या बरोबर स्थानापन्न व्हा। आता मी येणार आहे स्मिता साळसकर वहिनी तुमच्याकडे। विजयजींबद्दल तुम्ही येण्यापूर्वीच सगळ्यांना सांगितलं, 26/11चा हल्ला आत्ता सुद्धा ताजा तवाना वाटतो, डोळ्यासमोर उभा राहतो आणि एवढ्या मोठ्या हल्ल्यामध्ये ते लढले, मनापासून लढले, जिद्दीने लढले। काय सांगाल त्यांच्याबद्दल? लढणं त्यांच्या स्वभावातच होतं आणि लहानपणापासून काही गोष्टींची खूप आवड असावी लागते, म्हणजे देशप्रेम तुम्हाला असावं लागतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण त्याच्यासाठी काहीतरी करायची तळमळीने जाणीव असायला लागते। ती त्यांच्यामध्ये पुरेपूर होती, कारण त्यांच्या जीवनावरतीच प्रभावमय शिवाजी महाराजांच्या चरित्राचा होता। खूप वेळा ते अनेकदा पुस्तकं वाचायचे। महाराष्ट्रातले सगळे गडकिल्ले त्यांनी बघितलेले होते। मुंबई दिल्ली सायकलिंग त्यांनी केलं होतं, मुंबई गोवा सायकलिंग केलेलं होतं। आणि त्यांच्याकडे एक नेहमी पुस्तक पण मी पाहिजे, आडवाटेवरचा महाराष्ट्र म्हणून। आणि त्या अशा मला सुद्धा बरेचदा त्याने त्या ठिकाणी असं नेलं की जी फार प्रचलित ठिकाणं नाही आहेत, पण फार काहीतरी वेगळी आहेत, त्यांचा काहीतरी एक वेगळा इतिहास आहे ते। आणि म्हणजे त्या सगळ्या गोष्टींची आवड असल्यामुळेच ते असे शूर बनू शकले। महाराष्ट्रामध्ये जवळजवळ प्रत्येकाला त्यांचं नाव घराघरामध्ये माहिती आहेत, कारण मुंबई पोलीस डिपार्टमेंटमध्ये मुंबईच्या अंडरवर्ल्डच्या स्टोरीज ह्याच्यामुळे ते एन्काउंटर्स आणि ह्यामुळे प्रसिद्धच राहिलेले आहेत नेहमी। आणि महाराष्ट्राच्या जनतेचं प्रेमही त्यांना भरभरून मिळालं। म्हणजे 26/11 नंतर मी जेव्हा जेव्हा जिथे जिथे गेले किंवा अगदी सहज वाटेत पण, म्हणजे मी एकदा महाबळेश्वरला गेले होते आणि माझी गाडी जात होती, तर त्यांनी मला विचारलं की पोलीस विजय साळसकर असा बोर्ड होता गाडीमध्ये, तर ती थांबवून त्याने आदराने माझी चौकशी केली। म्हणजे फार, म्हणजे जिथे जिथे मी गेले, ग्रामीण भागात मी गेले, त्या प्रत्येक ठिकाणी विजय साळसकर हे नाव पोचलेलं होतं। त्याचं मला वाटतं त्याच्या संपूर्ण आयुष्यभर त्याने जे काम केलं ह्या मुंबई शहराला सावरण्यासाठी गँग वॉरपासनं, त्याची ती पोचपावती होती आणि भरभरून लोकांकडनं मला त्याबद्दलचं प्रेम मिळालं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।